नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अण्णांनी दरवाजाला तो नारळ लटकवलेला असतो. तर इकडे वल्लरीला झोपेत खूप अस्वस्थ फील होत असतं. तर इकडे बाहेर अण्णा देवीचा जो धागा असतो त्याला काहीतरी बांधून त्याचं तोरण दाराला लावतात आणि मनोजाने ते दोघेही मिळून हात जोडून आता प्रार्थना करायला लागतात. तर इकडे वल्लरी अजूनही बेशुद्ध अवस्थेतच असते आणि आतमध्ये तेजा आणि इंदुताईंचं अजूनही भांडण चालू असतं. आता इंदुताई रागात ओरडत तेजाला म्हणतात की नाही होत आहे ना सहन, मग निघून जा ना इथून, डुचके का थांबलेस इथे. तेव्हा तेजा रागात म्हणते की डुचके वगैरे बोलायचं नाही आहे, आधीच सांगून ठेवते. यावर इंदुताई म्हणतात की काय करशील ग तू. तेव्हा तेजा म्हणते की मी काय करीन हे बघायचं आहे का तुम्हाला. तर इकडे बाहेर मनोज आणि अण्णा दोघेही हात जोडून लगातार प्रार्थना करत असतात. तर इकडे वल्लरीला खूप अस्वस्थ फील व्हायला लागतं आणि आता अचानकच तिथे पाण्याचा ग्लास खाली पडतो. आता पाण्याचा ग्लास खाली पडताच वल्लरी पटकन डोळे उघडते, म्हणजे ती शुद्धीवर येते. आता इकडे मनोज आतमध्ये जायला लागतो तेव्हा अण्णा त्याला अडवतात आणि म्हणतात की मनोज, हा नारळ आणि धागा आपलं काम करेल, पण काही झालं तरी हा धागा तुटता कामा नये. तेव्हा हे ऐकून मनोज खूप टेन्शनमध्ये येतो. तर इकडे वल्लरीला सुद्धा आता शुद्ध आलेली असते. हे बघून तेजा आणि प्रेरणा खूप खुश होतात आणि वल्लरीजवळ जाऊन तिची विचारपूस करायला लागतात. आता तेजा म्हणते की वल्लरी, बरं वाटतंय ना तुला. आता वल्लरी पटकन उठते आणि तेजा आणि प्रेरणाला विचारायला लागते की तेजाताई, प्रेरणाताई, ती मुलगी कुठे. ती मुलगी मला आई अशी हाक मारत होती आणि तिकडे बघत म्हणते की तुम्ही तिला बाहेर बसवलेत का. तेव्हा हे ऐकून तेजा आणि प्रेरणा खूप शॉक होतात आणि वल्लरीला विचारायला लागतात की अगं कोण मुलगी, कुठली मुलगी. तेव्हा प्रेरणा म्हणते की अगं, यावर वल्लरी म्हणते की अहो ती मुलगी होती ना दाराजवळ. तेव्हा हे बघून इंदुताईंना मात्र खूपच राग आलेला असतो आणि त्या आता तिथून निघून जातात. तरी इकडे आता प्रेरणा वल्लरीला म्हणायला लागते की अगं एक मिनिट थांब, तू सुगड पूजनाच्या वेळेस तू चक्कर येऊन पडली होतीस हे तुला आठवतंय का. यावर वल्लरी म्हणते की अहो प्रेरणाताई, मुलगी होती ती. तेव्हा तेजा वल्लरीला समजावत म्हणते की हो आपण बोलूया त्यावर, पण तू आत्ता शांत हो, आपण बोलूया त्याच्यावरती, आराम कर. तेव्हा वल्लरी अजून आता झोपून जाते. तेव्हा हे बघून प्रेरणा आणि तेजा खूपच टेन्शनमध्ये आलेल्या असतात. आता तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, मला असं वाटते की हिला ना आता स्वप्न वगैरे पडलं असेल किंवा एखादा भास झाला असेल कसला तरी, तिला आराम करू दे, म्हणजे बरं वाटेल तिला आपोआप. तर यानंतर आपण पाहतो की तेजा आणि प्रेरणा आता इकडे तेजाच्या घरी आलेले असतात आणि आता प्रेरणा अजूनही त्याच टेन्शनमध्ये असते आणि ती तेजाला विचारते की काय ग तेजा, वल्लरी मगाशी नक्की काय विचारत होती. नाही म्हणजे कोण मुलगी आणि कुठल्या मुलीविषयी बोलत होती ती, मला तर काहीच कळत नाही. आणि ती हर्षितला सुद्धा विचारते की हर्षित दादा, वल्लरी इथे बेशुद्ध पडली आणि मग तिकडे जेव्हा शुद्धीवर आली ना तेव्हा अचानकच म्हणायला लागली की ती मुलगी कुठे गेली आहे, कोण मुलगी, म्हणजे मला जरा विचित्रच वाटलं होतं. तेव्हा हर्षित म्हणतो की प्रेरणाताई, बेशुद्ध असल्यावर ना माणसाच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू असतं हे त्यालाच समजत नाही. मला तर असं वाटतं की वल्लरीताईला भास होत असणार, नाहीतर असं कुणी का विचारेल. यावर प्रेरणा म्हणते की म्हणजे भास झालेला असू शकतो, पण आश्चर्याची गोष्ट ही होती की फक्त मुलीविषयी नव्हती बोलत ती. आणि ती तेजाला म्हणते की तेजा, तू नोटीस केलं असेल ना गं की ती असं म्हणाली की वल्लरीला ती आई आई असं म्हणत होती, म्हणून मला जरा डाऊट आला. मला नाही माहिती की ती का बोलली असेल असं वल्लरी. तेव्हा यावर हर्षित म्हणतो की तसं बघायला गेलं आणि आपण सगळ्या गोष्टी कनेक्ट केल्या ना तर वल्लरीताईला आई व्हायचं आहे, म्हणूनच तिला ती छोटी मुलगी दिसली असणार, बाकी काही कारण नसणार, भासच असणार. यावर तेजासुद्धा म्हणते की हो बरोबर बोलतोय हर्षित, मलासुद्धा हेच वाटते की तिला भास झाला असणार, कारण तिला आई व्हायचं आहे आणि त्यात तिला बरं वाटत नाही आहे, नंतर चक्कर पण आली, भासच असणार. तेव्हा प्रेरणासुद्धा म्हणते की हो तुम्ही म्हणताय ना तर तसं भासच असेल मग. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी झोपलेली असते. तेव्हाच आता मनोज अण्णाला घेऊन वल्लरीजवळ येतो आणि वल्लरीला उठवायला लागतो आणि तिला म्हणतो की वल्लू, अण्णा आलेत तुला भेटायला. तेव्हा वल्लरी आता उठून बसते आणि अण्णांना म्हणते की अण्णा या ना. तेव्हा अण्णा आता वल्लरीला काळजीपूर्वक म्हणतात की अगं उठलीस कशाला. तेव्हा वल्लरी सांगते की मी बरी आहे आता. तेव्हा अण्णा वल्लरीला अंगारा देतात आणि म्हणतात की हा घे अंगारा लाव, म्हणजे हा अंगारा रोजच्या रोज लावायचा. आणि ते वल्लरीला म्हणतात की बरं चला निघतो मी आता, आणि आज रात्रीच्या गाडीने निघायचं आहे मला. यावर वल्लरी अण्णांना म्हणते की अण्णा हो लगेच का निघताय, आल्यासारखे 2-4 दिवस राहून जा ना. श्वेताताई नाही आहेत म्हणून काय झालं, मी पण तर तुमची लेकच आहे ना. यावर अण्णा वल्लरीला म्हणतात की अगं हो, तू पण तर माझी लेकच आहे, पण माझं निघायचं ठरलं आहे आणि आता ठरलं आहे म्हटल्यावर
झोपाळ्यावर जावंच लागेल आणि ते जायला लागतात. तेव्हा मनोज अण्णाला म्हणतो की अण्णा मी तुम्हाला खाली सोडवायला येतो. यावर अण्णा मनोजला म्हणतात की नाही नको जातो मी, आणि ते वल्लरीच्या डोक्यावरती हात ठेवत तिला म्हणतात की काळजी घे, आणि ते तिथून निघून जातात. आता यानंतर मनोज वल्लरीला म्हणतो की अण्णांनी जे सांगितलं ते तू करायचं आणि आता तू फक्त आराम करायचा, अजिबात दगदग नाही करायची. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी झोपलेली असते आणि त्याचवेळी ती मुलगी घरात येण्यासाठी दरवाजापाशी येते. मात्र अण्णांनी दरवाजाला जो नारळ लटकवलेला असतो आणि जो धागा बांधलेला असतो त्याच्यामुळे ती वाईट शक्ती आतमध्ये प्रवेश करू शकत नाही आणि ती आतमध्ये पाऊल टाकत असतानाच तिला करंट बसल्यासारखं होतं आणि तिचा पाय तिथेच थांबतो आणि तिला आत घरात प्रवेश करताच येत नाही. तेव्हा ती मुलगी खूप रडायला लागते. तर इकडे आतमध्ये इंदुताई स्वयंपाक बनवत असतात आणि त्या खूपच चिडलेल्या असतात आणि बडबडत असतात आणि म्हणतात की कशाला इकडे आले काय माहिती, तिकडे राहिली असती ना तर बरं झालं असतं. एवढी दमून प्रवास करून आली आहे म्हातारी बाई, पण कोणी पाणीसुद्धा विचारलं नाही साधं. आजारीपणाचं नाटक करून पडून राहिली पलंगावर. आता करा काम. हे जर चक्कर तिला आनंदाची बातमी द्यायला आली असती ना तर आनंदाने केली असती कामं सगळी, पण नाही, सगळी नाटकं कळत आहेत मला. हिची कामं करायला नको म्हणून करते मी, आपली करते इथे म्हातारी बाई, राब राब राबते. आता तेव्हाच तिथे मनोज येतो आणि इंदुताईंची अशी बडबड बघून इंदुताईच्या हाताला पकडून तो त्यांना बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो की तू इथे जरा शांत बस, तुझ्या हाताला आणि जिभेला आराम दे. तुझ्या अशा बडबडीने ना आमच्या डोक्याला झिंझिण्या यायची वेळ झाली आहे, बाकी काही नाही, असं म्हणून तो तिथून रागातच निघून जातो. तेव्हा इकडे इंदुताई खूप चिडतात आणि म्हणतात की बायकोचा बैल, मी जरा आराम केला तर खाऊ कोण घालेल तुम्हाला, बायकोचीच आरती उतार नुसती तू. आणि म्हणतात की बघितलं का आता दरवाजा पण उघडाच ठेवला आहे, आणि त्या आता दरवाजा बंद करण्यासाठी दरवाजापाशी बडबड करत जातात. तेव्हा ती मुलगी आता तिथेच उभी असते, मात्र इंदुताईंना ती काही दिसत नाही. तेव्हा इंदुताई आता तिच्या समोरच दरवाजा लावून घेतात. आता दरवाजा लावून घेतल्यावर ती मुलगी खूप जोरात मोठ्याने ओरडून रडायला लागते आणि आता तिच्या रडण्याचा आवाज वल्लरीच्या कानावरती पडायला लागतो. आता ती मुलगी खूप रडत असते आणि आई म्हणून आवाज देत असते. आता तिच्या रडण्याचा आवाज वल्लरीच्या कानावरती पडत असतो तेव्हा वल्लरी पटकन दचकून जागी होते आणि खूप अस्वस्थ झालेली असते ती, आणि ती मनोजला म्हणायला लागते की अहो एका मुलीच्या रडण्याचा आवाज येतोय आणि ती आई म्हणून हाक मारते, आपण जाऊन बघूयात का तिला. आणि ती म्हणायला लागते की अहो उठा ना. मात्र मनोज झोपलेला असतो तर त्या मुलीचा लगातार रडण्याचा आवाज येत असतो आणि त्या आवाजामुळे वल्लरीला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि ती त्या आवाजाच्या दिशेने जायला लागते आणि घरात इकडे तिकडे बघायला लागते, मात्र ती मुलगी तिला कुठेही दिसत नाही. तेव्हा वल्लरी आता बाल्कनीत येते आणि बाल्कनीतून खाली बघायला लागते तर ती मुलगी तिथे त्या झोपाळ्यावरती बसलेली असते आणि खूप रडत असते. आता तिच्या रडण्यामुळे वल्लरीला खूपच वाईट वाटतं आणि ती धावतच आता दरवाजा उघडून खाली येते आणि त्या मुलीजवळ येऊन विचारायला लागते की बाळा तू इथे काय करतेस आणि तू इथे कशी काय आलीस. तेव्हा ती मुलगी वल्लरीजवळ येते. तेव्हा वल्लरी तिला विचारायला लागते की तू इथे काय करतेस आणि इथे कशी आलीस, तू तर अकोल्यात होतीस ना, गाडीत लपून आलीस का आमच्यासोबत. ती मुलगी मात्र लगातार रडत असते. आता वल्लरी थोडीशी विचारात पडते आणि म्हणते की तू गाडीत आली आमच्यासोबत आणि हे माझ्या लक्षात कसं नाही आलं. आणि ती त्या मुलीला म्हणते की बाळा इथंपर्यंत लांब कोणी येतं का असं, अशी कशी आलीस तू. तेव्हा ती मुलगी वल्लरीला आता लगेच मिठी मारते आणि आई म्हणून खूप रडायला लागते. तेव्हा वल्लरी तिला शांत करत म्हणते की बरं शांत हो आणि मला तुझं नाव सांग बघू, तुझं नाव काय आहे. तेव्हा ती मुलगी तिचं नाव सांगते की लाली. आता त्या मुलीचं नाव असतं लाली. तेव्हा आता तिचं नाव ऐकून वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की किती छान नाव आहे, अगदी तुझ्यासारखं छोटंसं. आणि ती त्या मुलीला म्हणते की बरं तू काळजी करू नकोस, उद्या सकाळी मी स्वतः घेऊन जाईल तुला तुझ्या आईकडे, आणि तुझी आई पण खूप काळजीत असेल ना गं. तेव्हा ती लाली नावाची मुलगी वल्लरीला म्हणते की तूच माझी आई आहेस, आणि ती वल्लरीला आई म्हणून परत मिठी मारते. तेव्हा वल्लरीला हे बघून खूप वाईट वाटतं आणि ती मनातच म्हणते की बिचारी हरवली आहे, आईपासून लांब आहे म्हणून किती धक्का बसला हिला, आईची आठवण येत असेल हिला बिचारी. आणि ती लालीला शांत करत म्हणते की बरं शांत हो बघू, तू माझ्या घरी येतेस का. आणि ती लालीला चल आपण माझ्या घरी जाऊया असं म्हणून तिला घेऊन आता वरती येते. आता इकडे घराचा दरवाजा उघडाच असतो. आता वल्लरी आतमध्ये येते आणि लालीला सुद्धा आतमध्ये बोलवायला लागते आणि तिला म्हणते की भूक लागली असेल ना तुला काय खायला हवंय सांग मला. आता वल्लरी आतमध्ये आलेली असते, मात्र लालीला आतमध्ये काही येता येत नाही. ती तिथेच दरवाजापाशी थांबते आणि आतमध्ये येण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र त्या नारळामुळे आणि धाग्यामुळे ती आतमध्ये काही येऊ शकत नाही. आता वल्लरी तिला बोलवत असते,
मात्र लाली तिथेच बाहेर दरवाजापाशी थांबलेली असते आणि ती खूप घाबरलेली असते. आता वल्लरीचा आवाज ऐकून इंदुताईला जाग येते आणि त्या उठून वल्लरीकडे बघायला लागतात. तर वल्लरी अशी एकटीच बोलते हे बघून इंदुताई जरा शॉक होतात आणि वल्लरीला विचारायला लागतात की वल्लरी अगं कोणाशी बोलतेस तू? तेव्हा वल्लरी इंदुताईंना म्हणते की अहो लालीशी बोलते मी. तेव्हा इंदुताई बाहेर आता इकडे तिकडे बघायला लागतात तर बाहेर मात्र कोणीच नसतं आणि हे बघून इंदुताई खूप घाबरून जातात आणि आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी बाहेर हात करत म्हणते अहो इथे उभी आहे ती बाहेर, तिला कधीपासून मी इथे बसायला सांगते आतमध्ये येऊन. तेव्हा हे बघून इंदुताई वल्लरीला म्हणतात की वल्लरी अगं तुझ्या डोक्यावर काही परिणाम वगैरे झाला आहे का? तेव्हाच आता मनोज आतमध्ये येतो आणि काय चाललं हे बघायला लागतो आणि इंदुताईंना शांत करायला लागतो आणि म्हणतो की आई अगं 1 मिनिट शांत हो. तर वल्लरीसुद्धा इंदुताईंना म्हणते की हळू बोला ना सासूबाई, ती घाबरेल, लहान आहे ना. आता मनोज वल्लरीला विचारतो की काय झालं आहे? तेव्हा वल्लरी मनोजला सांगते की अहो काय नाही, लालीशी बोलते मी, तिला आत बोलवते तर सासूबाई जोरात ओरडत आहेत. आता मनोजसुद्धा बाहेर बघायला लागतो तर बाहेर मात्र कोणीच नसतं. हे बघून मनोजसुद्धा खूप शॉक होतो आणि वल्लरीला विचारायला लागतो की वल्लू अगं कोण लाली? तेव्हा वल्लरी म्हणते की अहो ही काय इथे उभी आहे आणि ती बाहेर बघायला लागते आणि तिथे आता लाली नाही आहे. हे बघून वल्लरी म्हणते की घ्या, सांगत होते ना तुम्हाला की हळू बोला हळू बोला, घाबरेल बिचारी, लहान मुलगी गेली ना आता पळून. आणि म्हणते की थांबा घेऊन येते मी तिला आणि लालीला आवाज देत आता वल्लरी खाली जाते. तर आता हे बघून मनोजसुद्धा घाबरून वल्लरीच्या पाठीपाठी जातो. तर वल्लरीचं हे असं विचित्र वागणं बघून इंदुताई मात्र खूप घाबरून जातात. तर इकडे आता यानंतर वल्लरी लालीला आवाज देत त्या झोपाळ्यापाशी येते. तर मनोजसुद्धा वल्लरीच्या पाठीपाठी आलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो की अगं वल्लू कोणाला शोधतेस तू? तेव्हा वल्लरी म्हणते की अहो लालीला शोधते मी. तेव्हा मनोज म्हणतो की अगं कोण लाली वल्लरी? तेव्हा वल्लरी म्हणते की अहो असं काय करता, त्या दिवशी आपण गावावरून येत होतो तेव्हा ती छोटी मुलगी नाही का मला दिसली होती, ती इथे आली आहे, आम्ही गप्पा मारल्या, ती वर आली होती माझ्यासोबत आणि मी तुम्हाला सांगते की ती आपल्यासोबत लपून आली होती गाडीमध्ये आणि ती परत इकडे तिकडे त्या लालीला शोधायला लागते. तेव्हा मनोज खूप शॉक झालेला असतो आणि तो वल्लरीला म्हणतो की बरं वल्लू ऐक, तू म्हणतेस की ती मुलगी आपल्यासोबत गाडीत बसून इथे आले, मग आपल्याला दिसली कशी नाही आहे ती? तेव्हा वल्लरी म्हणते तेच तर मी सांगते की ती आपल्याला नाही दिसली पण आपल्यापर्यंत पोहोचले ती इथे. यावर मनोज म्हणतो की वल्लू हे बघ तुला भास होतोय, ऐक माझं, तू वरती चल आणि आराम कर. यावर वल्लरी रागाने मनोजला म्हणते की काय बोलताय तुम्ही, मला भास होणार आहे का? अहो मी सांगते ना तुम्हाला की मी तिच्याशी बोलले, तिला वर घरी घेऊन आले, मग मला भास कसे होतील? तर आता हे सगळं इंदुताई वरून बाल्कनीतून बघत असतात आणि त्यासुद्धा खूप घाबरलेल्या असतात. आता मनोजचं लक्ष इंदुताईंकडे जातं आणि तो सुद्धा खूप टेन्शनमध्ये येऊन इंदुताईंकडे बघायला लागतो. तर इकडे वल्लरी अजून लालीला आवाज द्यायला लागते आणि वल्लरीला असा आवाज देताना बघून मनोज तिला समजावत म्हणतं की वल्लू ऐक, आपण शोधूया तिला, आता तू वरती चल, आराम कर. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो असं का बोलताय तुम्ही, एकतर ती एकटी आहे, मीनाक्षीसारखं तिच्यासोबत काही व्हायला नको, तिला असं रात्रभर एकटीला कसं सोडायचं? तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की आपण शोधूया तिला, सकाळी शोधूया, आधी तू चल. असं म्हणून मनोज आता जबरदस्तीने वल्लरीला वरती घेऊन जातो. तर हे सगळं बघून इंदुताई खूप घाबरून गेलेल्या असतात. तर वल्लरी आता वरती जाताच तिथे लाली एका झाडाखाली बसलेली असते आणि तिच्या मांडीवरती तिची छोटीशी बाहुली असते आणि त्या बाहुलीला ती झोपवत असते आणि मस्त गाणं म्हणत असते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की ती वल्लरी, मनोज आणि इंदुताई तिघेही आता चहा पीत बसलेले असतात. आता वल्लरीचं डोकं खूप जड झालेलं असतं तर इकडे इंदुताई मात्र तिच्याकडे खूप घाबरून बघत असतात. आता मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू चहा झाला की आराम करायचा आणि अजिबात दगदग करायची नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की आराम कसला आराम, अहो मला कोर्टात जायचं आहे, आज हिअरिंग आहे ना, त्यामुळे आरामाचा तर काही चान्सच नाही आहे, त्यामुळे चहा झाला की आता मी निघतेच आहे. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की बरं काम झालं की लगेच घरी येशील? तेव्हा वल्लरी हो म्हणून या दोघांचाही निरोप घेऊन तिथून निघून जाते. यानंतर वल्लरी तिथून जाताच इंदुताई हळूच मनोजला म्हणतात की मण्या ऐक ना, मला ना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं रे तुझ्याशी, मला ना काहीतरी गडबड वाटते. यावर मनोज इंदुताईंना विचारतो की कसली गडबड? तेव्हा इंदुताई म्हणतात की वल्लरीची, हिची ना काहीतरी गडबड वाटते, मला काहीतरी विचित्रच वागते रे, ही वेड लागल्यासारखं करते, मी तुला सांगते तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आणि मला माहिती आहे ना, 4 बुकं जास्त शिकल्या ना या मुली की त्यांच्या मेंदूमध्ये असाच परिणाम होतो आणि ही आपली वल्लरी तर एवढे मोठी मोठी पुस्तकं वाचते आणि म्हणूनच ना तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
यावर आता मनोज वैतागतच म्हणतो की तुला प्रत्येक गोष्टीवर बोलायचं आहे का गं? बरं बोलायचं आहे ते बोलायचं आहे आणि काहीतरी वाईटच बोलायचं आहे का? तू कोणाबद्दल चांगलं बोलूच शकत नाही का? आणि वल्लरीबद्दल तर नाहीच नाही. यावर इंदुताई मनोजला म्हणतात की मग मी काय चुकीचं बोलते रे? मण्या तुझी बायको जे वागते त्याचं काही वाटत नाही का तुला? डोकं फिरले तिचं. यावर मनोज म्हणतो की अगं आई, कामाचा किती ताण आहे तिला आणि कामाच्या ताणामुळे होतं असं कधी कधी, उगाच काही बोलू नकोस. यावर इंदुताई म्हणतात की मण्या अरे काय बोलतोय, कसला कामाचा ताण? कामाच्या ताणामुळे आता झोपेत पण चालायला लागली का तुझी बायको? काल रात्री बघितलं ना कशी चालत होती झोपेत ते. मी तुला सांगते की तिचं डोकं ठिकाणावर नाही आहे, तिला आजार झालाय कसला तरी आजार. तेव्हा हे सगळं ऐकून आता मनोजसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो आणि इंदुताईंकडे बघायला लागतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरीने ऑफिसमधून मनोजला फोन केलेला असतो आणि ती मनोजला म्हणते की आज तुम्ही घरी लवकर येऊ शकाल का? मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे. तर यानंतर वल्लरी आता घरी आलेली असते तेव्हा इंदुताई तिला म्हणतात की आजकाल काय म्हणताय मग तुमची तब्येत पाणी, आजकाल तुम्हाला कोणीतरी दिसतंय म्हणे, कोणाचं तरी तुम्हाला भास होतात. तेव्हा वल्लरी इंदुताईंना म्हणते की तुम्हाला कालही सांगत होते की मला भास होत नाही आहेत आणि आजही हेच सांगीन. आणि ती तिच्या हातातली त्या लालीची बाहुली दाखवत इंदुताईंना म्हणते की ही बघा लालीची बाहुली सापडली आहे मला, मिळाला का तुम्हाला पुरावा? मात्र इंदुताई हे बघून खूपच शॉक होतात कारण वल्लरीच्या हातात त्यांना काहीच दिसत नाही. वल्लरी मात्र त्यांना ती बाहुली दाखवत असते आणि म्हणते की मिळाला पुरावा, बघा आता तुमच्या डोळ्यांनी. असं म्हणून ती लालीची बाहुली दाखवत असते. मात्र इंदुताईंना वल्लरीच्या हातामध्ये काहीच दिसत नाही आणि त्या अवाक होऊन वल्लरीकडे फक्त बघत असतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.